आज मी जी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे त्या गोष्टीचा संदर्भ आजच्या राजकारणाशी आहे। आजच्या राजकारणामध्ये एका सामान्य माणसाची अवस्था किंवा सामान्य मतदाराची अवस्था कशा पद्धतीची झालेली आहे हे तुम्हाला या गोष्टीवरून लक्षात येईल। ही गोष्ट आताच सांगण्याचं कारण म्हणजे सध्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत आणि या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेची नेमकी अवस्था कशी झालेली आहे आपल्याला या गोष्टीवरून लक्षात येईल। ही गोष्ट कदाचित तुम्ही ऐकली असेल, तुम्हाला कोणी सांगितलीही असेल, तुम्ही ही गोष्ट वेगवेगळ्या संदर्भाने तपासलीही असेल, परंतु याचा संदर्भ आजच्या राजकारणाशी आणि महाराष्ट्राच्या मतदाराशी जोडला तर तुमच्या लक्षामध्ये येईल की या गोष्टीची सध्याची प्रासंगिकता नेमकी काय आहे। ही गोष्ट आहे एका राजाची आणि एका कोंबड्याची। ही गोष्ट कधी हिटलरला जोडली जाते, कधी स्टॅलिनला जोडली जाते किंवा इतर जे काही राजे आहेत ते आपापल्या पद्धतीनं त्यांच्या राजेशाहीला जोडून या गोष्टी सांगत असतात। ही जी गोष्ट आहे ही गोष्ट लोकशाहीतल्या मतदारांची आणि सरकारची आहे असं म्हणायला हरकत नाही। या गोष्टीची सुरुवात होते एका राजापासून। एक राजा काय करतो, आपल्या मंत्रिमंडळाच्या दरबारामध्ये एक कोंबडं घेऊन येतो आणि त्या कोंबड्याचे एक एक पंख तो उपसायला लागतो। जसजसा राजा सभागृहामध्ये प्रवेश करतो तसं तसा तो एक एक पंख त्याचा उपसायला लागतो आणि ते कोंबडं त्याचे पंख उपसले जात असल्यामुळे मोठमोठ्याने चिरकायलाही लागतं। आणि मग हे कोंबडं ज्यावेळेस त्याचे पंख उपसले जातात त्यावेळेस ते मोठमोठ्यानं ओरडतं, जीवाच्या आकांताने ते ओरडायला लागतं आणि अशा अवस्थेमध्ये देखील राजा त्याला सोडत नाही, त्याचे पंख उपसतच जातो। शेवटी सभागृहामध्ये तो राजा पोहोचतो, कोंबड्याचा आकांत सुरू असतो, कोंबडा जोरजोराने ओरडायला लागतो कारण त्याचा जीव त्याला महत्वाचा वाटतो। इतक्या जोरजोरात तो किंचाळ्या मारत असतो की समोरच्या व्यक्तीला देखील त्याच्या डोळ्यातून पाणी यावं की या प्राण्याची अवस्था किती वाईट झालेली आहे। इतक्या वेदना त्या कोंबड्याला होत असतात आणि अशा वेदना होत असताना देखील तो राजा त्याला सोडत नाही, त्याचे एक पंख उपसतच असतो। शेवटी मंत्रिमंडळामधला एक सदस्य उठून उभा राहतो आणि म्हणतो की राजे, एवढ्या जीवाच्या आकांतानं हा कोंबडा ओरडतो आहे आणि तुम्ही त्याचे पंख उपसत आहात, असं का? त्यावेळेस तो राजा म्हणतो की हे बघ, 5 वर्षे ज्यावेळेस आपल्याकडे सत्ता येते त्यावेळेस पहिल्या 4 वर्षामध्ये लोकांचे पंख आपण असेच उपसायचे असतात। लोक पहिल्या वर्षी ओरडतात, दुसऱ्या वर्षी ओरडतात, तिसऱ्या वर्षी ओरडतात, चौथ्या वर्षी ओरडतात। आपण सातत्याने त्याचे पंख उपसत राहायचं। लोक ओरडतात, किंचाळतात, जीवाच्या आकांताने आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करतात आणि मग शेवटी आपण त्याला ज्यावेळेस दाणे टाकतो त्यावेळेस तेच कोंबडं आपल्या जवळ येतं आणि मग राजाने आपल्या खिशामधून काही दाणे काढले आणि त्या कोंबड्याला एक दाणे टाकायला सुरुवात केली। सुरुवातीला ज्यावेळेस हे कोंबडं राजाच्या हातामध्ये होतं, राजा त्याचा पंख उपसत होता, त्यावेळेस हे कोंबडं राजापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत होतं, आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होतं आणि म्हणून कोंबडं त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत होतं। पण ज्यावेळेस हे कोंबडं दूर फेकलं गेलं आणि नंतर राजाने आपल्या खिशातून काही दाणे काढले आणि कोंबड्याला टाकायला सुरुवात केली त्यावेळेस तेच कोंबडं हळूहळू राजाच्या जवळ यायला लागलं। राजाने ते दाणे जवळ टाकायला सुरुवात केली। शेवटी त्या कोंबड्याने राजाच्या हातामध्ये असलेले दाणे घ्यायला देखील धाव घेतली आणि तो कोंबडा राजाच्या मांडीवरती येऊन बसला आणि राजाच्या हातामधले दाणे खायला लागला। राजाने आपल्या मंत्रिमंडळातल्या सदस्यांना हे सांगितलं की हे बघा, सुरुवातीला मी ज्यावेळेस याचे पंख उपसत होतो त्यावेळेस हा कोंबडा माझ्यापासून दूर पळत होता, पण मी त्याचे पंख उपसतच गेलो। ज्यावेळेस मी याला सोडून दिलं त्यावेळेस हा माझ्यापासून पळून गेला, दूर जाऊन बसला, परंतु ज्यावेळेस मी याला दाणे टाकले त्यावेळेस तो पुन्हा हळूहळू माझ्या मांडीवरती येऊन बसला। लोकशाही मधल्या जनतेची अवस्था देखील अशीच असते। आपण 4 वर्ष त्यांचे पंख उपसायचे, लोक ओरडतात, किंचाळतात, जीव वाचवा म्हणतात, सगळं काही करतात, आपण मात्र त्यांचे पंख उपसतच जायचं। महाराष्ट्राच्या जनतेची अवस्था देखील अशीच झालेली आहे। लोकांनी आतापर्यंत जीवाच्या आकांताने, महागाई वाढलेली आहे, पेट्रोलचे भाव वाढलेले आहेत, नोकऱ्या नाहीत, शिक्षण महाग होत चाललंय, शिक्षणाचं खाजगीकरण होत चाललंय, स्त्रिया सुरक्षित नाहीत, असं बरंचसं काही 4 वर्ष म्हटलं आणि 4 वर्षामध्ये शासनाने महाराष्ट्राच्या या लोकांचे पंख सातत्याने उपसले। लोक ओरडत होते, वेगवेगळे आरोप सरकारवरती करत होते, आम्हाला नोकऱ्या द्या, आम्हाला शिक्षण द्या, महागाई कमी करा, पेट्रोलचे भाव कमी करा, महिलांच्या सुरक्षेवरती बोला, असे बरेचसे प्रश्न होते। आमच्या आरक्षणाचं काय, आमच्या बेरोजगारीचं काय,
आमच्या बेकारीचं काय, आमच्या गरिबीचं काय, असे बरेचसे प्रश्न आपल्या समोर होते. परंतु सरकारने याच्यावरती कुठलाही उपाय काढला नाही. आणि सरकारने काय केलं तर आपले एक 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 पंख उपसायला सुरुवात केली. पेट्रोलचे भाव वाढवत गेले. लोकांनी आज सांगितलं की 100 रुपये पेट्रोल झालेलं आहे. लोक मोर्चे काढायला लागले. दुसऱ्या दिवशी ते पेट्रोल 105 रुपये झालं. म्हणजे सरकारने, तुम्ही कितीही जीवांच्या आकांताने ओरडलात तरी सरकारने मात्र काय केलं तर तुमचे पंख मात्र 4 वर्षे उपसले, 4.5 वर्ष उपसले आणि शेवटच्या 6 महिन्यामध्ये तुम्हाला काही दाणे टाकले. आणि हे दाणे म्हणजे काय आहे तर ही लाडकी बहीण योजना आहे. आणि ही योजना जर आपण बघितली तर जसजसं आपण दाणे टाकत गेलो, पहिल्यांदा 1,500 टाकले, लोक जवळ यायला लागले. पुन्हा 3,000 टाकले, पुन्हा लोक जवळ यायला लागले. पुन्हा 1,500 टाकले, पुन्हा लोक जवळ यायला लागले. आणि मग लोक डायरेक्टली राजाच्या किंवा सरकारच्या मांडीवरती जाऊन बसले आणि राजाला म्हणायला लागले की राजे, तुम्हीच खूप दयावान आहात. आमचे जरी 4 वर्ष पंख उपसले गेले असले तरी तुम्हीच खरे अन्नदाता आहात. आणि म्हणून सरकारने काही दाणे तुमच्या समोर टाकले आणि तुम्ही सरकारच्या मांडीवरती जाऊन बसलात. आता हीच जनता या सरकारला म्हणते आहे की या सरकारसारखं मायबाप कोणीच नाही आहे. आणि म्हणून राजाने त्या कोंबड्याची जशी अवस्था केलेली होती तशीच अवस्था आपली झालेली आहे. राजाने त्याचे पंख उपसले, राजाने त्याला दाणे टाकले आणि तो कोंबडा जवळ यायला लागला. आपण देखील अशाच प्रक्रियेमधून पुढे जात आहोत. आपण सध्या राजाच्या मांडीवरती बसलेलो आहोत आणि सांगतोय राजाला आपण की तुमच्याशिवाय माझा अन्नदाता कोणीच नाही आहे आणि म्हणून आम्ही तुम्हालाच निवडून देणार आहात. तुम्हाला या कोंबड्याच्या आणि राजाच्या गोष्टीबद्दल काय वाटतं? त्याची जशी अवस्था झालेली होती कोंबड्याची तशीच आपली अवस्था झालेली आहे का, हे देखील सांगायला विसरू नका. आणि खरोखरच आपण भारतीय मतदार, महाराष्ट्राची जनता आणि सुज्ञ मतदार म्हणून आपण त्या कोंबड्याकडून काही शिकणार आहोत का आपण देखील त्या कोंबड्यासारखंच राजाच्या मांडीवरती जाऊन बसणार आहात? आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच